What?
मंडळी आवाज येतोय ना चांगला? नक्की देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू बाईच्या कपाळी पाहिजे। आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी, आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ सारखे माळी पाहिजे। आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ सारखे माळी पाहिजे। हॅलो हॅलो दादा जरा बॅलेन्सिंग करा जरा बरोबर। सोपील आवाज तुमचा जास्त होतो, आवाज जास्त थोडा बॅलेन्सिंग जरा, माझा जरा जास्त द्या, आवाज माझा थोडा जास्त द्या। बॅलन्स झाला पाहिजे, गाताना माझा आवाज जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे। अरे देवाला जागविण्यासाठी, देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे। देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकुबाईच्या कपाळी पाहिजे। आम्हा दोन कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ यांच्यासारखे माळी पाहिजे, आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी, आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जमलेल्या मायबाप रसिक जणांची फक्त एक जोरदार टाळी पाहिजे, फक्त एक जोरदार टाळी पाहिजे। मंडळी, आम्हाला तुमच्याकडून पैशांची अपेक्षा अजिबात नाही। आम्ही जे आमचं मानधन ठरलंय त्याच्यामध्ये नक्कीच समाधानी असू, परंतु तुम्ही टाळ्या जर वाजवल्यात तर आम्हाला आमचा कार्यक्रम कुठपर्यंत यशस्वी आहे हे समजेल। अन्यथा टाळ्या वाजवल्यात नाही तर असं होईल रातभर केला आणि हात नाही गेलं। आम्ही काय करतो याची जाणीव असणं आम्हाला गरजेचं आहे, नाही का? आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल ही रात्रीची जवळजवळ झोपण्याची वेळ आहे, नाही का? ही रात्रीची जवळ झोपण्याची वेळ असताना सुद्धा, रात्रीची जवळ झोपण्याची वेळ असताना आपण इथे कार्यक्रम बघण्यासाठी आलात। नक्कीच टाळ्या वाजवा। कार्यक्रमाचा पैसा आणि पैसा वसूल केल्याशिवाय हा खळगावकर बुवा जाणार नाही। त्यांच्यासारखे किती जणी जरी आपल्याकडे आल्या चॅलेंज करायला तरी 21 झाडकी पत्ती आहे आपली समोर, निभाव लागणार नाही। भाई म्हणतात कोण तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही पहिल्या बारीत बोला। अरे तू जर पहिल्या बारीत बोललीस तर मी पहिल्या बारीत बोलीन, तूच दुसऱ्या बारीत बोललीस तर मी त्याचं उत्तर दुसऱ्या बारीतच देणार, नाही तर पहिल्या बारीत देईन काय सांगा? जे पण तुला बोलायचं असेल ते तू पहिल्या बारीत बोल, त्या पहिल्या बारीचं उत्तर तुला पहिल्या बारीतच नाही दिलं तर जगन्नाथ बुवा नाव नाही सांगणार। तुला जे काय घरपर्यंत बोलायचं असेल ते पहिल्या बारीत बोल। आई शपथ घेऊन सांगतोय, नाही इतर बुवांबरोबर जसे कार्यक्रम बंद केले तसे माझ्या बरोबर पण बंद केल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या लायकीचा कार्यक्रम करेल, कारण येथे पाहिजे जातीचे येडा गबालाचे काय काम। आपली आली ना म्हैशी सारखी कुठं पण ओरडून गेली, नाही सूर नाही ताल असू दे। आता शक्ती दुनियामध्ये कोण बाई राहिल्यात नाही म्हणून तिला किंमत आहे, दुसरं काही नाही। आमच्याकडे गवळणी एक मुली बोलतात ना हरिपाठावाल्या वारकरी संप्रदायात, मन भारावून जातं। चारण्याचा सुद्धा आवाज नाही आणि गायकी सुद्धा नाही। भाई जास्त तुम्ही माझ्याकडे तरी शानपण करू नका। बुवांचं नरम आहे की कडक आहे तुला समजेल पहिल्या बारीतच। मी म्हणतो कडक आहेत आणि बुवांचं नरम आहे, समजेल पहिल्या बारीतच। काय काळजी करू नका। सुरुवातीला आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, नंतर अजून इजा ठिकाणा करून टाकू।
टेन्शन करायचं नाही. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण मुक्काम पोस्ट भिले या गावी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रायोजक आणि नियोजक आदरणीय सुरेश गोडेकर उर्फ बाबाशेठ यांना त्यांच्या घरी खरोखरच कन्यारत्न जन्मास आलं. त्यांच्या मुलाला कन्यारत्न जन्मास आलं आणि त्या कन्येच्या स्वागत निमित्तार्थ त्याने आजचा हा भव्य दिव्य असा शक्तिपुराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरोखरच मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश गोडेकर उर्फ बाबाशेठ, सुमित गोडेकर, सुशांत गोडेकर, अमोल गोडेकर, अमित गोडेकर या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आजचा हा कार्यक्रम ठरवण्यासाठी ज्यांनी माझ्याकडे संपर्क साधला ते या गावचे रत्न उत्कृष्ट कीबोर्ड वादक विकासदादा गोडेकर, तसेच आजच्या ठिकाणी उपस्थित असलेले शाहीर विशाल निकमबुवा, तसेच मधुकरबुवा हातंकर, तसेच या ठिकाणी खरोखरच आमच्या मुक्काम पोस्ट तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे आम्ही भव्य दव्य असं श्री गणेश राम लक्ष्मण हनुमान मंदिर उद्घाटन केलं जीर्णोद्धार केला आणि जवळजवळ 1.25 कोटीचं मंदिर आहे आणि त्या 1.25 कोटीच्या मंदिराला जे लाकडाचं पूर्ण काम गाभारा असेल, दरवाजा असतील, खिडक्या असतील असं उत्तम प्रकारे ज्याने काम केलं ते या गावचे सुतार विनोद हातंकर उर्फ सुतार, त्यांना सुद्धा माझा शहरी मानाचा मुद्रा. तसेच मोहन सुतार, तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले शाखा नवनीत हनुमान नृत्य कलापथक करुडे गोठलवाडी या शाखेचे चालक अनिकेतजी गोठल, प्रकाशजी गोठल, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बेंजो वादक माझा छोटा बंधू जोदव उर्फ प्रणित मोहिते, कीबोर्ड वादक स्वप्नील जाधव, ढोलकी वादक शुभम सांगरे, बँड वादक सुजित डोळे, पोलीस पाटील, तसेच माझे मित्र ऋतिक देवरुखकर, आज या ठिकाणी कोरस म्हणून मला उपस्थित असलेले तुकाराम दिगीकर, किशोर गावटेबुवा, बसुराम दिगीकर, दामोदर मेंदाडकर, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी काम करत आहे ते साऊंडवाले दादा सूरज भाईदे. त्या सर्वांना मी शाहीर मानाचा मुद्रा करतोय. तसेच आजच्या या माझ्या कार्यक्रमाच्या प्रतिस्पर्धी शाहीर शक्तिवाली रत्नागिरीची वाघिणीची शक्ती कुठे गेली ती मला नाही माहिती, विचारा तिला. रत्नागिरीची वाघीण तेजलताई गोताड, त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा. तसेच त्यांचे मिस्टर कीबोर्ड वादक माझा मित्र माझा भाऊ संदेश गोटाड, संदेश पालकर, तसेच तेजल मॅडम यांच्या माझ्या नाचणाऱ्या सगळ्या भगिनी, त्यांचे सर्व कलाकार, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय. तसेच काही दिवसापूर्वी मुक्काम खारगाव तालुका मस्ता जिल्हा रायगड येथील माझी जी शाखा आहे श्री गणेश नृत्य कला वैभव खारगाव बुद्रुक या शाखेतील माझा वस्ताद ऋषिकेश मुनेसर हा काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाला आणि खरोखरच आजच्याचं 12वा कार्य देता येत मी त्यांच्या घरी भेट देऊन आलो. ईश्वराकडे मी प्रार्थना करेन, ईश्वरा त्या अमृत आत्माला जिथे दयादुधाच्या नद्या वाहतील तिथे थारा दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या ऋषिकेश भावाला शाब्दिक श्रद्धांजली वाहतोय. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले माझे हिंदू बंधू आणि भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी आज या ठिकाणी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करेन. तत्पूर्वी येथे जमलेल्या सर्व जनता जनार्दनाचे आशीर्वाद सुद्धा मला मोलाचे आहेत. तुमचे सुद्धा आशीर्वाद टाळ्यांच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद मला लागले पाहिजे. नक्कीच कार्यक्रम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. हेलो हेलो हेलो
मेघबो इंद्रचंद्र शरणाले तूच ठरला विश्वकर्मा पूजित से तुझ हे गौरी नंदना नटराजा नटेश्वरा हे गौरी नंदना हे गौरी नंदना प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई माता पार्वती माझ्या गणाचे गुणगान गाय मारुती रायाला करवीना माता अंजनीच्या पायी मारुती रायाला करवीना माता अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद अशीच होती आम्हा तीन लेकरांची माझी रमा गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण वसिष्ठ संदीपान द्रोणाचार्या परी मज साठी आहेत महान गायनाचे दिले शिक्षण गायनाचे दिले शिक्षण मधला कवळ घेऊनी प्रेमान भजनानी शक्ती तुर्यात गाजे कीर्ती माझी माय बाप आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादा जोडून कर जोडून जोडून कर मिळावी थोडी जोडून कर मिळावी थोडी गणार गणार कवनामाची थोडी
तुझे ध्यान जीवनानुसार माझ्या नित्य तुझे ध्यान जीवनानुसार माझ्या नित्य तुझे ध्यान कवना माने होई दूर ते ज्ञान कवना माने होई दूर ते ज्ञान दिन रात घडो सेवार कोणी भान घडो सेवार कोणी भान घडो सेवार कोणी भान क्षणोक्षणाला तुझा जोडी क्षणोक्षणाला तुझा जोडी गणार तव नामाची मग गोडी गणार तव नामाची मग गोडी गुणगान गातो देवा तुझीच ओठी गुणगान गातो देवा तुझीच ओठी भक्त तुझा मी जरी बुद्धी माझी छोटी अपराध घडले असतील कोटी अपराध घडले असतील कोटी घालून घेरे देवा तुझ आता पोटी तव भक्तांचे पाश है तोडी तव भक्तांचे पाश है तोडी गणार तव नामाची मध गोडी गणार तव नामाची मध गोडी सोडून तोर मिळावी थोडी सोडून तोर मिळावी थोडी गणार ओम गणपती महागणपती विघ्ननाशी विघ्नेश्वर मोर्या अमरेश्वर चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन अखंड कोडगाव अखंड तुरे अखंड शंभू राजू घराण्याचा नवदूत हनुमान कलापत गोठलवाडी यांचा देव कार्यकाल काय जागमाता राटकर्णी माऊली सहित घरगावकरांची माय काळंबा देवी तुझा माझी आई रमाईच्या चरणी या जगन्नाथ बुवाचा आणि मंडळाचा गुरुवर्य रमेश श्रीरंग देवता Oh
हॅलो हॅलो दादा मध्ये मध्ये आहे ना प्लेन होऊन जातोय आवाज मध्ये मध्ये प्लेन होतोय एकदम हॅलो हॅलो एकदा लागली का घालू नका हॅलो कसं साऊंडवर सगळं आमचा गेम असतो साऊंड सुंदर असेल साऊंड सुंदरच आहे त्याबद्दल वाद नाही फक्त हा परिसर इथला येत आहे त्यामुळं त्यांना सुद्धा अडचण येत असते अरे विघ्नहर्ता गणेश शिवगौरीचा नंदन विघ्नहर्ता गणेश शिवगौरीचा नंदन मनोभावे तव चरणी मी करतो तुझ्यावर हे वाहित दुर्वाकोले लागितो चरणी वाहित दुर्वाकोले लावितो चरणी उघडून या चंदन साऱ्या विघ्नांचा बाप्पा तो गणेशा यावे सारी तोडून बंद पहिलगावच्या हल्ल्यात माणसे मारली गेली कनिष्पाप पहिलगावच्या हल्ल्यात माणसे मारली गेली कनिष्पाप कुणाची आई बहीण भाऊ नवरा तर कुणाचा मारला गेलाय बाप निष्ठुर त्या आतंकवाद्यांनी साऱ्यांच्या डोक्याला दिलाय ताप निष्ठुर त्या आतंकवाद्यांनी साऱ्यांच्या डोक्याला दिलाय ताप म्हणून बाप्पा गणराया त्या हरामखोरांना कधी करू नको रे अरे उठ मराठ्या अरे उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता झटावंच लागल उठ मराठ्या हे मराठ्या उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता झटावंच लागल उरात पेटली आग तुला आता पेटावंच लागल तू एकदा पेटून तर उठ मराठ्या तू एकदा पेटून तर उठ त्या निर्दयी यवनाला मागे हटावंच लागल मागे हटावंच लागल अरे उठ मराठा आता तुला उठावंच लागल आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता हटावंच लागल पुरात पेटली आग तुला आता पेटावंच लागल तू एकदा पेटून तर उठ त्या निर्दयी यवनाला मागे हटावंच लागल मारून गोळी घेतले बरी साधुनी आपला डाव मारून गोळी घेतले बरी
त्या आतंकवाद्याने काय केलं तर गेलेल्या पर्यटकांना काहीच कल्पना नव्हती नाही का. तेजल मॅडमने सुद्धा वर्णन केलं की 6 दिवसापूर्वीच लग्न झालं आणि त्या बिचाऱ्या माझ्या बहिणीच्या वाटेला काही नशीब नाही का. खरोखरच अत्यंत द्वेष करावा त्या हरामखोरांचा अशी घटना काश्मीरमध्ये पहलगाममध्ये घडली. मारून गोळी घेतलेत बळी साधूनी आपला रक्षणासाठी हिंदू धर्म रक्षणासाठी गौरी नंदना धाव हिंदू धर्म रक्षणासाठी गौरी नंदना आणि म्हणून माझं गणपती बाप्पाला आव्हान आहे, माझी विनंती आहे की गणपती बाप्पा नाही ना बघा तुझ्याशिवाय कोणी उरलेलं नाहीये. म्हणून भगिनीच्या आयुष्याची केली बरबादी त्यांना न जीव घेतात जीव
स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता सर्वांच्या नजर आहेत त्या गवळणीकडे, नाही का? काही काळजी करू नका, फक्त तुमचे चेहरे जरा हसरे ठेवा. चेहरे हसरे असले तर मला सुद्धा कार्यक्रम करायला मजा येत नाही. तर कार्यक्रमाला उपाशी आल्यासारखे चेहरे नाही दिसले पाहिजे. सुंदर हसत खेळत आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. बाईंनी गवळण घेतली. काय गवळण घेतली? तो 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 नंदाचा पोर दिसतोय पक्का हरामखोर. या काळान लावला यायला जीवाचा घोर. काय बोलते? या कानान या काळ्यान. बाई, काळ्याला म्हटल्यानंतर माझा काळ्याचा शेर आहे तर तुम्हाला माहिती आहे. आणि मग तो शेर म्हटल्यानंतर तुम्हाला लागतं, पण नक्कीच पब्लिक साठी मला शेर तो घ्यावाच लागेल. कारण देवाचा देव काळा, नाही का? पंढरीचा पांडुरंग काळा, गोकुळचा कृष्ण सुद्धा काळा. म्हणून अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे. तो माझा काळा रंग कुठं कुठं आहे लक्ष असू द्या. अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे. अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे. आणि तो माझा काळा रंग तुझ्या या भोयांमध्ये आहे. अरे तो माझा काळा रंग तुझ्या या बगलेमध्ये आहे. अरे तो माझा काळा रंग तुझ्या या बगलेमध्ये आहे. आणि तो माझा काळा रंग तुझ्या तेजल. अरे तो माझा काळा रंग तुझ्या तेजल दोन ठेंगात आहे. नाद नाही करायचा खरगावकर बुवाचा. काय बोलते बाईची गवळण? तो 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 नंदाचा पोर दिसतोय पक्का हरामखोर. या काळ्यान या कानान लावला यायला जीवाला घोर. बाई, तुझ्या गवळणीला माझे काटे लक्ष असू दे. तू 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 गवळ्याची पोर लावून घेतेस माझाच घोर. या पोरीला काय माझा घोर कमी नाही. कुठली माली आली का माझाच नाव सांगते. आता 15 वेळेला सुद्धा आमच्या मालेमध्ये कार्यक्रम आहे, कारण बाईला माझा घोर जास्त आहे. बाईला दुसरं कोण लागत नाही, मीच जास्त लागतो. तू 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 गवळ्याची पोर लावून घेतेस माझाच घोर. नको मस्तीत वाग शिस्तीत. हे तेजल, शिस्तीत वागायचं. बेशिस्तीत वागलीस तर शिस्तीत वागायला लावणार हा जगन्नाथ बुवा आहे. अशी कुठलीही शाहिरा नाही की त्या शाहिरेबरोबर या जगन्नाथ बुवाचा कार्यक्रम झालेला नाही. तो पण दणक्यात, नरम नाही. जेवढ्या शाहिरात त्यांना भडकवण्याचं काम हा खरगावकर बुवा करतो. म्हणून नको मस्तीत वाघ शिस्तीत काम काढीन लावून. जर शिस्तीत नाही वागलीस तर काम असं काढीन की एकदम जोर लावून काम काढीन. तुझा परत उठणार नाही कधी बारी करायला, डबल बारी करीन. म्हणून तू 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 गवळ्याची पोर लावून घेतेस माझाच घोर. नको मस्तीत वाघ शिस्तीत, नको मस्तीत वाघ शिस्तीत काम काढीन लावून जोर. काम काढीन लावून जोर. नको मस्तीत वाघ
अगं 16 वसरून हिला लागले 17, हिचं 16 वसरून हिला लागले 17, ही पोरगी जवानीत आली. हिचं 16 वसरून हिला लागले 17, ही पोरगी जवानीत आली. हिची नखरेन जवानी पाहून कशा या जीवाची धार. उठते सकाळी लावते पावडर लाल, उठते सकाळी लावते पावडर लाली. अगं तू कोरी कोरी कोरी, पण सांग तुझी खालची घागर का काळी का? बाई गोरी गोरी नाही, बाईने मेकअप केली त्यामुळे बाई गोरी दिसते. बाईने मेकअप केली म्हणून गोरी दिसते. मेकअपच्या अगोदर बघितला तर तेजल गोताड नाही, तेजल भूताड. आणि मेकअप नंतर ती गोताड होत. आणि मेकअपच्या अगोदर लग्नापूर्वी आणि मेकअप झाल्यावर लग्नानंतर असा प्रश्न येतो. देते केसांना झटके हिचे वागणेच हटके, देते केसांना झटके हिचे वागणेच हटके. जवान पोरांना वेड लावण्या ही गावभर भटके. हिच्या नखऱ्याचे लागले तू सर्वांना चटके. अरे हिच्या नखऱ्याचे लागले सर्वांना चटके. म्हणून जो तो हिच्या घागरीवर मारतोय जोराचे फटके. हे तेजल आज 4 चौकात तुला लढायचं, नादाला लागून माझ्या तुला रडायचं. कसं पडत नाही राणी तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे. आणि तुझे ते वरचे 2 माठ धरण्यासाठी, तेजल तुझे ते वरचे 2 माठ धरण्यासाठी. हे तेजल तुझ्यावरती मला चढायचं, तुझ्या गल्लीत यायचं, तुला चोरून पाहायचं. तुझ्या बाजून मला सोडून तुला कसा मी जगीन ग. हो दे तुझं नि माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. चाला हे गवळणाकडे लक्ष असू द्या. ही गवळणबाई ज्यावेळी मथुरेच्या बाजारात ही रोज ताक लोणी घेऊन आपल्या हंडीमध्ये विकायला गेलेली असते, त्यावेळी ही काय करते तर शिलं पाकाचे दही देत असतं भरपूर दिवसाचं, ती वरती ठेवते आणि चांगलं ताजं तवानं दही दूध हे खालच्या खागरीत ठेवते. त्यावेळी गोकुळचा कृष्ण भक्त बोलतोय, अरे हे मला नको शिकवू, हा जगाचा नाथ जगन्नाथ, त्याला काही सांगायला पाहिजे का? जगाचा नाथ जगन्नाथ त्याला सांगायला पाहिजे. तो सांगतोय बाई तुझा चांगला माल आहे ना तो खाली आहे, आवडती बनावट माल मला नको शिकवू. मी जेव्हा तुझी खालची घागर बघेन त्यावेळी ठरवेन माल खालचा घ्यायचा की वरचा घ्यायचा, त्या विषयावर माझी गौरव नाही. लक्ष असू द्या. नको घागर कालची मी नाही गलालची, नाही करणार लपडावर कर कपडा. हे तेजल नाही करणार लपडावर कर कपडा, प्रेमानं वागीन ग. बऱ्या मुलानं तुझ्याशी मागीन ग, बऱ्या मुलानं तुझ्याशी मागीन ग. जेव्हा तुझी खालची मी बघीन ग, बऱ्या मुलानं तुझ्याशी मागीन ग. जेव्हा खालची मी बघीन ग. नको घागर कालची मी नाही गलालची, नाही करणार
वरकन कपडा प्रेमान वागिल ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागिल ग गावा तुझी खालची बघीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागिल ग गावा खालची बघीन ग मी नाही गजाला लागलो कोणाला तू स्वतःला समजते वागिल बऱ्या बोलानं तुझ्याशी मागिन गाव तुझी खालची मी बघीन बऱ्या बोलानं तुझ्याशी मागिन गावा खालची मी बघीन मंडळी तेजल मॅडम यांनी आम्हाला प्रश्न केला की विराटेश्वर राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचं झाड आहे आणि त्या झाडाची लांबी उंची किती नेहमीचा त्यांचा प्रश्न आहे नक्की ज्यावेळी सुटेल त्यावेळी देण्याचा प्रयत्न करेन परंतु मॅडम तुम्हाला सुद्धा आमचा नेहमीचा प्रश्न आहे की भिलांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी आपल्या लग्नाच्या वेळी आपल्या लग्नामुळे निष्पाप मुक्या जनावरांचा जीव जाऊ नये म्हणून अर्ध्या रात्री पळून गेली त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला व काय घेतला हा आमचा प्रश्न आहे येत असेल ते द्या जबरदस्ती अजिबात नाही मंडळी कार्यक्रम कसा वाटतोय आवाज आला पाहिजे हो पेटवायची ना बारी नक्की ओके तुमच्या वाचून लागे ना मन तेजल काय बोलते आपल्या नवऱ्याला तुमच्या वाचून लागे ना मन आठवणीने मी होते त्रस्त माझं मन सांभाळा तुम्ही राहू नका कुठेही व्यस्त करता करता मध्येच करता करता धनी मध्येच कधी थांबायचं नसतं मन लावून
केलं तर आज मलाही लय वाटेल मस्त. मंडळी, तेजलच्या नवऱ्याचं नाव काय? संदेश. मी पहिले गाणं गायचो, संदेश रात्रीचा. नवऱ्याला काय बोलतोय? संदेश रात्रीचा. एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. भलता शब्द नाही हो, तुम्ही भलता शब्द समजा. संदेश म्हणजे मेसेज. ही आपल्या नवऱ्याला बोलते की संदेश रात्रीचा 1 वेळ नको तर 3-4 वेळा तरी करा. शेवटी माझं गाणं ऐकून ऐकून संदेश बिचारा रात्रीचा 3-4 वेळा करायला लागला. रिझल्ट यायचं तेव्हा येईल हो. ईश्वराकडे आमची प्रार्थना आहे की चांगला रिझल्ट येऊ दे. संदेश बिचारा रात्रीचा 4-5 वेळा करायला लागला. तरीही काय परिस्थिती झाली बघा. या पदातून तेजल आपल्या नवऱ्याला काय बोलते बघा. धनी तू करतोस पण परिस्थिती काय बघा. धनी सांगू मी किती मनाची स्थिती. धनी सांगू मी किती मनाची स्थिती. आता काही सुचत नाही. संदेश आपल्या तेजल आपल्या नवरा संदेशला बोलतोय. धनी सांगू मी किती मनाची स्थिती. आता काही सुचत नाही. आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर कधीच पोचत नाही. संदेश रातभर करतोय म्हणजे बरोबर पोचायला पाहिजे नाही का. आता नेटवर्क नसेल तो कसं पोचणार. त्याच्यासाठी नेटवर्क पण लागतं. नेटवर्क असल्याशिवाय पोचणारच नाही ना. संदेशनी जरी किती वेळ जरी केलं मेसेज तरी नेटवर्क असल्याशिवाय पोचणार नाही. म्हणून संदेश रातभर करताय तुम्ही. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर कधीच पोचत नाही. आता काही सुचत नाही. आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर पोचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर पोचत नाही. धनी सांगू मी किती मनाची स्थिती. आता काही सुचत नाही. आता काही सुचत नाही. नेहमी मध्ये तुमचा राही अपुरी इच्छा मनाची. मग बाई ही जोरदार भडक. आणि चढली हो नशा झाली हो दशा. आता काहीतरी करा उपाय. आता काहीतरी करा उपाय. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर पोचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही. पण बरोबर पोचत नाही. मंडळी, अजून एक असंच बाईला चिडवणारं पद घेऊ. त्याच्यानंतर ज्या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आपण बारशाचं गीत सादर करू. सुंदर असं
अरे प्रेमात पडलीस आणि पदरात पाडून घेतला सवरवंठ जगन्नाथ जो तुमच्या आमच्या सर्वांच्या मंदिरामध्ये बसलेला आहे आणि ज्याच्या कृपेने जे सर्व विश्व चालत आहे नाही का तो जगाचा नाथ जगन्नाथ तेजलला काय बोलते बघा प्रेमात पडलीस आणि पदरात पाडून घेतला सवरवंठ तुम्हा दोन नवरा बायकोचा रोज चालू असतो कंटा तुमचं भांडण ऐकण्याची शेजाऱ्यांनाही असते उत्कंठा आणि म्हणून प्रेमाने आणि हलव या जगन्नाथाचा घंटा अग पोरी तू सपनात येणार आपले जुने जाग्यावर भेटणार अग पोरी तू जवळ येणार अग तेजल तू जवळ येणार तुला पाहिजे ते मागून घेणार जगाचा नाथ जगन्नाथ मंदिरात असलेला मी नाही हो माझं नाव जगन्नाथ आहे म्हणजे मी नाही म्हणत जगाचा नाथ जगन्नाथ काय म्हणतोय बघा अग पोरी तू जवळ येणार तुला पाहिजे ते मागून घेणार वाट बघतो तुझी जगन्नाथ तेजल वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला हात वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला हात वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला अशा पद्धतीची खूप सारी गाणी आपल्याकडे आहेत उपलब्ध आहेत परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं ते आम्हाला थोडस बंधन पाळावं लागतं म्हणून दोन गाणी घेऊन तुमचं मनोरंजन केलेलं आहे नक्कीच आज या ठिकाणी बाबाशेठ यांचे चिरंजीव सुमित यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि खरोखरच त्यांच्या घरामध्ये अगदी म्हणतात दिवाळी दसऱ्याचा सण साजरा झाला आणि याच विषयावर मी छोटस गीत सादर करत आहे लक्ष असू द्या लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी तिचा जुळवा लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी तिचा जुळवा हो पाडला झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी तिचा जुळवा हो पाडला झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना
सलाही झाला बघा आनंद मोठा फार बरोबर सांगण्यासारखं वाटते काही लोक मुलगा झाल्यानंतर कार्यक्रम करतात परंतु इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं घटनेवर असणारं प्रेम मुलीवर असणारं प्रेम काय आहे आणि त्यांना एका नारी जातीचा किती अभिमान आहे किती गर्व आहे किती आनंद आहे म्हणून सुप्रियाईच्या पोटी सावी जन्माली हुशार तपासून सलाही झाला बघा आनंद मोठा फार काका सुशांतने भारी सारी केली ही तयारी काका सुशांतने भारी सारी केली ही तयारी हौशीने मंगल दिला झाला आनंदी आनंद सारा जण झाला आनंदी आनंद माझ सारा जण झाला आनंदी आनंद माझ सारा अमोल दादा अमित दादा यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं भव्य पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अरे निसर्गाच्या कुशीत वसलेलं शेवटचं पहिल्या माझ्या शेवटचं गीत आदरणीय बाबासाहेब यांच्यावरून घेत आहे। त्यांच्या जीवनाचं गौरव करणारं गीत। खरोखरच एखाद्या माणसाच्या पाठीमागे शेठ ही उपाधी सहज लागत नाही, त्याच्यासाठी खूप झुजावं लागतं नाही का स्वप्नील? आणि खरोखरच बाबासाहेब नक्की त्यांचा स्वभाव बघितल्यानंतर असं वाटतं की साधा आणि नम्र स्वभाव, आणि या स्वभावाचं फल या रूपाने उमटलेलं आहे। आणि म्हणून निसर्गाच्या कुशीत बसलेलं
भिले गाव आहे. बाबा शेठ म्हणजे या भिले गावचं एक मोठं नाव आहे. समाज कार्यात यांची नेहमीच मोठी धाव आहे आणि म्हणूनच बाबा शेठ यांचं नाव साऱ्यांच्या मोठावा. पाहून कीर्ती आली स्फूर्ती पाहून कीर्ती आली स्फूर्ती आज गाण्यास गुणगान पाहून कीर्ती आली स्फूर्ती आज गाण्यास गुणगान. बाबा शेठ गोडेकरांनी भिले गावची वाढली निशान. बाबा शेठ गोडेकरांनी भिले गावची वाढली निशान. पाहून कीर्ती आली स्फूर्ती आज गाण्यास गुणगान पाहून कीर्ती आली स्फूर्ती आज गाण्यास गुणगान. तेजल मॅडम तुम्हाला सांगणं आहे की पहिली बारी ही मी तुमच्या पहिल्या बारीवर अवलंबून केलेली आहे आणि दुसऱ्या बारीमध्ये माझ्या मुखातून माणगाव सारखे शब्द यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे तुमच्यावर अवलंबून आहे, माझ्यावर नाही. जसे तुम्ही विषय काढाल तसे माझे विषय निघतील. चिंता करण्याची काही गरज नाही तेजल मॅडम. हा जगन्नाथ बुवा खंबीर आहे. जसं पेरू तसं उगवतं नाही का. आपण जे पेरलेलं असतं तेच उगवत असतं. जसं तुम्ही आता पहिल्या बारीमध्ये पेरलं ते माझ्या पहिल्या बारीमध्ये उगवलं. जे तुम्ही दुसऱ्या बारीमध्ये तुमच्या पेराल ते माझ्या दुसऱ्या बारीमध्ये नक्की झुंबेल एवढी तुम्हाला धमकी देऊन जातोय. म्हणून बारी कशी करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. विकासदादांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय आणि माझी पहिली बारी संपली असे जाहीर करतोय. गणपती बाप्पा